कोणीही साथ दिली नाही म्हणून खचून जायचं नसतं. संकटाच्या छातीवर पाय देऊन आपलं अस्तित्व आपणच नव्याने निर्माण करायचं असतं. शुभ सकाळ मंडळींनो. आज आहे दीपपूजा म्हणजेच दीप अमावस्या. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश आपल्या जीवनात अविरत प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सकाळी आंघोळ करून आद्या मस्त रेडी झाली होती. तिला नेहमीच खूप उत्सुकता असते. कुठेही बाहेर जायचं असेल, कुठेही जायचं असेल तर नवीन कपडे घालायला आणि फोटो काढायला सुद्धा तिला खूप आवडतात. अजिबात कंटाळा येत नाही, अगदी माझ्यासारखी. पुढे बघालच तुम्ही, मलासुद्धा फोटो काढायचा अजिबात कंटाळा येत नाही. मलाही फोटो काढायला खूप आवडतं आणि शूट करायलासुद्धा. तर सकाळचा दिवस अशा प्रकारे चालू झाला. मी चेहऱ्याला एक फेस मास्क लावून घेतला होता. घरगुती फेस मास्क तयार केला होता. त्यानंतर नाश्त्यामध्ये आज आम्ही उपमा केला होता. आर्यनला आणि आद्यासाठी थोडीशी मी मॅगी बनवली होती आणि आमच्यासाठी उपमा. सर्व कपडे मी आधी वॉश करून घेतले. पाऊस तेव्हा कमी झाला होता आणि मग असे बाहेर वाळत टाकले होते. काय करते तू? डान्स करते? पाहतो डान्स. बघा डान्स आमचा. असा डान्स. अरे बापरे. दिसते मी बारी राजा, फोटो माझा काढ. ए नखरेवाली, कुठे निघाली तू? नखरेवाली, इकडे बघ. माझ्याकडे हेअर स्ट्रेटनर होतं आणि ते असंच पडून होतं. म्हटलं चला आज थोडंसं स्ट्रेटनिंग करून बघूया आणि थोडंसं शूटही करूया. म्हणून मी घरीच माझे हेअर स्ट्रेट केले आणि मग असा लुक तयार झाला. कारण मला एक व्हिडिओ शूट करायचा होता. ॲक्च्युली मी एका दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ शूट करत होते. तर ह्या आद्याने सगळा पसारा करून ठेवलेला आहे. आज संडेची सुट्टी अशीच गेलेली आहे. अजिबात तशी अशीच जाते. मी काही व्यर्थ घालवत नाही किंवा झोप वगैरे घेत नाही, तसं काही नसतं. जे काम आहे तेव्हाचं तेव्हा मी करून घेते आणि मला काय करायचं आहे, मला अजून आयुष्यात काय मिळवायचं आहे यावर मी सध्या फोकस करते. तर असा मी छानसा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. कशी दिसते नक्की सांगा. साडी तर हीच आहे, तुम्ही खूपदा बघितलेली असेल. कारण माझ्याकडे नवीन साडी नाही आहे. मी आता रक्षाबंधनसाठी काही साडी वगैरे घेतलेली नाही आहे. तर नक्की कमेंट करून सांगा आणि सुवर्णाच कॉर्नरला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर साडी आणि ब्लाऊज असं मी घडी करून ठेवलं या पिशवीमध्ये. आणि त्याच्यानंतर बरंच काही होतं मेकअपसाठी मी जे यूज केलं होतं. तर त्याही वस्तू मी व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवून दिल्या, कारण आपल्याला त्या वेळेत मिळाल्या पाहिजे. आणि हल्ली मी तेच करते, जेव्हाचं तेव्हा. हे सूत्र सध्या मी मनामध्ये ठरवलेलं आहे. जेव्हाचं तेव्हा कुठलंही काम केलं तर अतिशय सोपं जातं आपल्याला आणि पसाराही होत नाही. मग काय झालं, मला हेडेक होत होतं. डोळे असे चुरचूर करत होते जामच. त्याच्यामुळे मग मी चेहरा असं थंड पाण्याने धुवून घेतला आणि म्हटलं गुलाबजलचं जे टोनर आहे ते टोनर मी चेहऱ्यावरती अप्लाय केलं आणि थोडंसं मसाज देऊन घेतली. त्याच्यानंतर मी नेहमी जे मॉइश्चरायझर लावते, लॅक्मीचं पीच मिल्कचं मॉइश्चरायझर मी यूज करते आणि त्याने जरा मला थंडावा वाटतो चेहऱ्याला. आणि ही नेहमीच करते. जेव्हा जेव्हा आपण चेहरा धुतो तेव्हा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चेहरा हा हायड्रेट राहतो. जसं आपण पाणी पितो शरीरात, तहान आपण भागवतो, तशीच त्वचेची सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी काहीच लावत नाही. पावडर आपल्याला अजिबात यूज करायचं नाही. मी माझी टिकली वगैरे लावून घेतली आणि असंच आता मी चेहरा माझा ठेवणार आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळं दिवाबत्ती करून घेतली. झाडू वगैरे घरात मी आधीच मारून घेतला होता. बाहेर तुळशीलासुद्धा दिवा लावला. बाहेर मी कापूर जाळला आज. त्याच्यामध्ये 2 लवंग आणि 2 मिरे वगैरे टाकून आणि बाहेर अशी अगरबत्ती लावली आणि मस्त असं छान स्मेल येत होता. चहा पिण्याचा आज खूप मूड झाला. काय माहिती, हेडेक होत होता आणि म्हटलं चला थोडंसं चहा आणि बिस्किट घेऊ. त्यानंतर भेंडी आणि वांगे आणलेले होते, ते असे धुवून घेतले आणि असे ड्राय करत ठेवली भेंडी, कारण उद्याला टिफिनसाठी लागणार आहे. आर्यनला आणि मलासुद्धा लागेल. वांगे कापून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले. त्यानंतर मसाला भाजून घेतला आहे मी. ही काळ्या मसाल्यातली भाजी आहे. मसाला भाजून मस्त वाटून घेतला आणि ही फोडणीची तयारी करून घेतली मी इकडे. लसूण अद्रकची पेस्ट घेतली, हळद, कांदा, लसूण मसाला आणि फोडणीसाठी लसूण. मग कढई मी गॅसवर ठेवली. तेल टाकलं गरजेनुसार आणि पाहिजे तेवढं तेल
टाकून त्याच्यानंतर मी लसूण थोडासा परतू दिला आणि मग आलं लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर मी घेतले वांग्याचे काप, मस्त मिक्स करून घेतलेत आणि छान जो मसाले आपण घेतले होते ते सुद्धा त्यामध्ये टाकून दिले आणि व्यवस्थित असं मिक्स केलं. त्याच्यानंतर मी 1 मिनिटभर असंच ठेवलं आणि पुन्हा मसाला आपण जो घेतला होता तो मसाला बारीक वाटून घेतला तो याच्यामध्ये टाकून घेतली पेस्ट आणि 1 मिनिटभर राहू दिलं. त्याच्यानंतर पुन्हा मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि असंच झाकण ठेवून दिलं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. आमच्याकडे याच पद्धतीने बनवले जाते, त्याच पद्धतीने मी बनवली आहे आणि याच्यासोबत मस्तपैकी बाजरीच्या भाकरी असा बेत असतो आणि असाच बेत मी आज केलेला आहे. गोड खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो. जसं की काल अमावस्या लागली होती आणि अमावस्या लागल्यावरच मी गोड पुऱ्या वगैरे केल्या होत्या आणि तसे तर गव्हाचे गुलगुले पण केले जातात. तर आज वाटलं तर गव्हाचे गुलगुले करूयात, पण खूपच कंटाळा आला होता. असं काहीतरी तिखट स्पायसी खावंसं वाटत होतं. तर मग अशा प्रकारे जी भाजी बनवली जाते आमच्याकडं तशी बनवली आणि इथे मी बाजरीच्या भाकरी बनवून घेते. तर मी काय केलं, बाजरीच्या भाकरी अधिक म्हणजे मी नेहमी असंच करते, जेवढं लागणार आहे तेवढे मी असे पीठ भिजवून त्याचं 4 गोळे अशा साईडला करून ठेवले. त्याच्यामुळे काय होतं, आपली भाकरी जी आहे ती अगदी व्यवस्थित येते, कुठेही चिरा वगैरे जात नाही आणि भाकरीसुद्धा छान फुगते. इथे तर मी ना छोटे छोटेच करून घेते आहे, कारण आज ना थोड्या मध्यम आकाराच्याच भाकरी बनवते आहे. एकदम जास्त लहानही नाही, जास्त मोठ्याही नाहीत. तर बघा अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेते आहे. तर अशा केल्यामुळं काय होतं, खूप सोपं जातं भाकरी थापण्यासाठी. थोडंसं पीठ घ्यायचं आहे, खाली असं लावायचं आहे, त्यामुळे भाकरी खालीही चिपकणार नाही आणि अशा प्रकारे एका हाताने साईडला आणि मग नंतर दोन्ही हाताने व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे भाकरी. कोणी कोणी तर भाकरी ही बेलण्याने सुद्धा लाटतात. आजकाल बरेचसे प्रकार निघाले आहे, बऱ्याचशा ट्रिक्स आहेत, पण मला भाकरी थापूनच आवडते. मी आधीपासून अशाच प्रकारे करत आलेले आहे आणि अशीच भाकरी खूप छान होते, खायला पण खूप चविष्ट लागते. इथे तर आपण गॅसवर करतो कारण आपल्याकडं काही सुविधा अवेलेबल नाही आहेत, पण गावी अगदी चुल्यावर भाकरी करतात आणि त्याही एकदम मस्त. तर भाजी तर इकडं मस्त शिजलेली आहे, छान झालेली आहे भाजी, कारण भाजीला पूर्ण आपण काळे मसाले घातले आहे. तर भाजी एकदम झणझणीत झाली आणि त्याच्यासोबत मस्त कांदा आणि ह्या बाजरीच्या भाकरी हेच आहे, कारण आम्ही तर काही नॉनव्हेज वगैरे खात नाहीत त्याच्यामुळे. भाकरी भाजताना एवढंच लक्षात ठेवायचं की दोन्ही बाजूने भाकरी व्यवस्थित खमंग भाजल्या जाईल हे लक्षात घ्या. त्यामुळे भाकरी एकदम रुचकर लागते खाण्यासाठी. कुठलीही रस्सा भाजी असो आणि जो भाकरी खात नाही, ज्याला भाकरी आवडतच नाही, असेसुद्धा आवडीने भाकरी खातील. अशा ट्रिक्सने तुम्हीसुद्धा या भाकरी करून बघा. उद्यासाठी मला बदाम भिजू घालायचे होते, तर मी बदाम पाण्यात टाकले, शेंगदाणे पाण्यात टाकले आणि मनुके. तर इथे मी कपड्याला इस्त्री करून घेतली आणि 9 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. 9 तर वाजून गेले. काम काही संपत नाही. आजचं झालं की पुन्हा उद्याचं बघतच आहात तुम्ही. सकाळी पण मी 6 वाजता उठली होती आणि माझा आजचा दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे. उद्यासाठी जे लागणारे कपडे वगैरे आहे 1-2 दिवस त्याचे मी इस्त्री करून ठेवलेले आहेत. युनिफॉर्मसुद्धा मी आता इस्त्री करून ठेवणार, अजून तो सुकला नाही. उद्यापासून माझी इव्हनिंग ड्युटी चालू होणार आहे. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस गेलेला आहे. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. गुड नाईट सगळ्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.